हॅलो, आज आपण पाहणार आहोत लहान मुलींचा ब्लाऊज घागऱ्यावरचा. आपण आता पेपरचे डबल फोल्ड करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण पूर्ण उंची टाकणार आहोत. पूर्ण उंची ही आपल्याला 10 टाकायची आहे, प्लस 1 इंच करायची आहे. 1 इंच केल्याच्या नंतर मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्याची रुंदी 2 इंच टाकायची आहे. गळा शोल्डर 3 इंच टाकून मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंडा आपल्याला 5.5 टाकायचा आहे, मार्किंग करायचं. त्यानंतर आपण छातीचे माप टाकणार आहोत. आपली छाती आहे 23चा 4 भाग करायचे आणि ते माप टाकायचं आहे. जर कुणाला मोजता येत नसेल तर आपण टेपचे फोल्ड करून दाखवतो, तसं केलं तरी चालेल. टेपचे 4 घड्या करायच्या आणि माप टाकायचं. त्यानंतर आपल्याला मापे करणे सोपे जाते. आपण आता असे 4 फोल्ड केले आहे. 6 आला आहे, 6 किंवा पावणे 6 आहेत. आपण आता 6 घेतला आहे, 2 इंच पुढं घेतला आहे मार्जिन. त्यानंतर आपण कमरेचं माप टाकणार आहोत. कंबर आपली 20 आहे, 20चा 4था भाग येतो 5 आणि त्यात 2 इंच ॲड करणे. 2 इंच ॲड करून झाल्याच्या नंतर आपण ते जोडून घेणार आहोत. त्या प्रकारे जोडायचं आहे. त्यानंतर आपण मुंड्याचा आकार देणार. लहान मुलींसाठी एका मुंड्याचाच आकार द्यायचा आहे, आतील मुंड्याचा. बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचा नाही आपल्याला. आणि गळ्याचे माप टाकून घ्यायचे आहे. गळा आपला 4चा आहे समोरचा, पाठीमागचा 2चा आहे आणि आकार द्यायचा आहे. तिरपे मोजून आकार देणे. त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. आपल्याला कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं. कट झाल्यानंतर आपण आता काय करणार आहोत, गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. त्याआधी पेपर सेपरेट करायचा. आता आपण ह्याच पेपरवरती मार्किंग केलं आहे. तर आपण पाठीमागचा गळा कट करून घेऊया. आपला पाठीमागचा गळा छोटा आहे. जर डिझाईन असेल तर पेपर सेपरेट करून मग पाठीमागचा गळा कट करायचा. आता आपला सेमच आहे, तर मग आता आपण समोरचा गळा पण त्याच प्रकारे कट करून घेणार आहोत. गळा कट करून झाल्यानंतर आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे आणि पुढचा भाग तयार झाला आहे. तर आपल्याला आता जॅकेट तयार करायचं आहे. जॅकेटसाठी आपण आता पेपर घेणार आहोत. पेपरवरती हे माप ठेवायचं आहे. पेपर थोडा मोठा लागत आहे, तर आपण ते माप समोरच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे कापड किंवा पेपर, आणि त्यावरती आपण ठेवून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी बसवत आहे. आपलं एक्स्ट्रा आहे कापड व पेपर. आता आपण मार्किंग करणार आहोत साईडने. मार्किंग झाल्याच्या नंतर गळ्याच्या समोरून मध्य काढून दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घेणार आहोत. कारण आपल्याचं जॅकेटचा अंदाज येईल की कोणत्या लाईनपर्यंत आखायचं आहे. आता 2 इंच फिटिंगचं मार्जिन सोडून द्यायचं आणि
त्यापेक्षा अजून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे टोटल 3 इंचाचं मार्किंग करायचं आणि खालच्या साईडने 2.5 इंच मोजून गळ्याला जॉईंट करून घ्यायचं व्ही आकारात. अंगारकत चोळी आहे. असं झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचं. कटिंग व्यवस्थित करून घेणे. नंतर आपण तर पाहणार आहोत की आपलं व्यवस्थित झालं आहे की नाही कटिंग. हा समोरच्या गळ्याच्या बाजूने ठेवणे. हा पुढच्या भागावरती असं ओव्हरलॅप होणार आहे. आपलं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा.